तर MMRDA भरती प्रक्रियेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे। माजी मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली। चौकशी पूर्ण होईपर्यंत MMRDAच्या भरती प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली। 235 पदांच्या भरतीसाठी TCSने ऑनलाईन परीक्षा घेतलेली होती। उच्चस्तरीय समितीची स्थापना केल्यानंतर रोहित पवारांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंचे आभार मानण्यात आले। तर या संदर्भात रोहित पवार यांनी एक्सची पोस्ट केली आहे। अखेर MMRDA मध्ये घेण्यात आलेल्या सहाय्यक अभियंता, कनिष्ठ अभियंता यासह इतर काही पदांच्या भरती प्रक्रियेला स्थगित होऊ देऊन आता परीक्षेतील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांची समिती स्थापन करण्यात आली। याबाबत एकनाथ शिंदेंनी कालच आदेश दिले होते। याबाबत त्यांचे आभार। ही चौकशी करताना प्रामाणिक विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही आणि ती निर्धारित वेळेत पूर्ण होईल आणि तातडीने नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल ही अपेक्षा असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं। तर संभाजीनगर वैजापूरमधील परमेश्वरी सुपारी शॉपवरती FDAने कारवाई केली आहे। मुदतबाह्य मसाले, चहा पावडर, कसुरी मेथी, खराब मनुके आढळलेले आहेत। खराब अन्नपदार्थांसह सुकं खोबरंही साठवून ठेवल्याचं उघड झालंय। पुढील आदेश येईपर्यंत FDA कडून परमेश्वरी सुपर शॉपीवरती ही शॉपी जी आहे ती सील करण्यात आली। तर मुंबईतील खाद्यपदार्थांच्या अस्वच्छतेवरून FDAने कारवाई केली आहे। मालाड पश्चिमेतील हॉटेल राधाचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला। 18 ऑगस्टच्या तपासणीमध्ये हॉटेलच्या किचनमध्ये उंदीर, झुरळ आणि उघडं ड्रेनेज जे आहे ते आढळून आलेलं होतं। पीठ मळण्याच्या मशीनवर झुरळांचा वावर पाहायला मिळाला, तर एक मोठा उंदीर ड्रेनेजमधून बाहेर आल्याचं देखील पाहायला मिळालेलं आहे। तर पुणे विभागामध्ये प्रतिबंधित अन्नपदार्थांविरोधात FDAने कारवाई केली आहे। मेसर्स इंडो अलाइड प्रोटीन फूड्स प्रायव्हेट लिमिटेडवर ही कारवाई करण्यात आली आहे। कारवाईमध्ये 1,14,000 रुपये किमतीचा प्रतिबंधित अन्नपदार्थांचा साठा जो आहे तो जप्त करण्यात आला। तर कल्याण शिळफाटा रस्ता रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झालेला आहे। 500 भूमिपुत्रांना आता 138.45 कोटींचा मोबदला जो आहे तो मिळणार आहे। खासदार श्रीकांत शिंदे, राजेश मोरे, रवींद्र चव्हाण आणि राजू पाटलांच्या पाठपुराव्यानंतर भूसंपादनाचा तिढा अखेर सुटला। खटाई नाका, पलवा चौक आणि शिळफाट्यातील वाहतूक कोंडी आता कमी होणार आहे। निर्णयानंतर शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाबाहेर शिवसैनिकांनी जल्लोष केला।